आपल्या बायपास रोडचं हे मंदिर कोणाकोणाला माहिती आहे आणि हे कोणत्या देवाचं आहे तुम्हाला माहीत असलं तरी सांगतो आणि नसलं तरी सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रामकृष्ण हरी मंडळी. हे मंदिर स्थित आहे आपल्या बायपास रोडच्या सिंदपना नदीच्या काठाला. हे मंदिर आहे धर्मनाथ यांचे. बरं, आता हे धर्मनाथ कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? धर्मनाथ हे मच्छिंद्रनाथ यांचे पुत्र आहेत. धर्मनाथांची कथा खूप वेगळी आहे. एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ काशीकडे निघाले होते. त्यांना जाताना एक स्मशानभूमी आढळली. तिथेच राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणला होता आणि त्या प्रजेचा शोक पाहून गोरखनाथांचे डोळे पाणावले. त्यांनी गुरुला विनंती केली की राजाला जिवंत करूया. मच्छिंद्रनाथांनी स्पष्ट केले, राजा ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे, त्याला परत आणणे शक्य नाही. पण गोरक्षनाथाच्या हट्टामुळे त्यांनी एक युती सुचवली. मी राजाच्या देहात प्रवेश करतो, 12 वर्षे त्याच्या रूपामध्ये राज्यकारभार पाहतो, तू माझे मूळ शरीर सांभाळ. आणि मच्छिंद्रनाथांनी योगबलाने राजाच्या शरीरात प्रवेश केला. राजा उठून बसला आणि प्रजा आनंदित झाली. गोरखनाथांनी 12 वर्षे त्यांच्या गुरुचे शरीर एका गुप्त जागेत ठेवले आणि त्रिविक्रम राजाच्या रूपात मच्छिंद्रनाथ राज्यकारभार पाहू लागले. आणि काही काळाने राणी रेवती गर्भवती झाली. तिला पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्याच बालकाला धर्मनाथ असे नाव देण्यात आले. आणि माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज अनेक ठिकाणी साजरी केली जाते. हा दिवस दान, धर्म आणि पुण्य करण्यासाठी विशेष आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा. नमो आदेश.